संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहा। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्मातील जवळपास 5 प्रकरण आपण आतापर्यंत पूर्ण केलेली आहेत। मला वाटते चौथा आणि 5वं जे प्रकरण आहे ते सध्या आपण अभ्यासात घेतलेलं आहे। चौथं जे प्रकरण आपण पाहत आहोत ज्याला पंच इंद्रिय असं म्हटलेलं आहे, म्हणजे 5 प्रकारचे इंद्रिय श्रद्धा वीर्य स्मृती समाधी आणि प्रज्ञा। या चौथ्या प्रकरणामध्ये या 5 इंद्रियांचा उल्लेख केलेला आहे आणि जे 5वं प्रकरण आहे त्या 5व्या प्रकरणाला पंचबल असं म्हणतात। 5 प्रकारचे बल श्रद्धा वीर्य स्मृती समाधी आणि प्रज्ञा, म्हणजे इंद्रिय आणि 5 प्रकारचे इंद्रिय आणि 5 प्रकारचे बल हे दोन्ही सारखेच आहेत, पण तात्विक दृष्ट्या याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। म्हणजे श्रद्धा इंद्रिय किंवा जे कोणती इंद्रिय 5 इंद्रिय आहेत ते कशा पद्धतीने बलात रूपांतरित होतात आणि मग ते बल आपल्याला कसं बलवान बनवते आणि दुःखमुक्तीच्या मार्गावरती आपल्याला आरूढ करते या संदर्भातील तत्व आपण मागच्या धम्मदेशनेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीने या दुःखमुक्तीच्या मार्गावर तुम्हाला दुःखमुक्त होऊ न देणारे असे किती अडथळे आहेत, तशा 5 अडथळ्यांना दूर करण्यासाठी हे पंच इंद्रिय आपल्या कामी येतात की जे बरोबर बलात रूपांतरित होतात आणि या अडथळ्यांना दूर करतात, या अडथळ्यांना नष्ट करतात आणि तुमचा मार्ग क्लिअर करतात, तुमचा मार्ग मोकळा करतात। आणि अशा पद्धतीने या श्रद्धा इंद्रिय या पंच इंद्रियाचं आणि पंच बलाच्या सहाय्याने मग तो साधक तो धम्म अनुयायी त्या दुःखमुक्तीच्या मार्गावरती आरूढ हो त्या मार्गाचं अनुक्रमण करीत असतो। तर इथपर्यंत आपण थोडं अभ्यास केलेला आहे पंच इंद्रियांच्या बाबतीमध्ये पंचबलांच्या बाबतीमध्ये। आज काही विशेष तात्विक बोलणार नाही, म्हणजे आतापर्यंत तात्विकच बोललो आपण तत्वाला अनुसरून। आज तात्विक न बोलता या तत्वाच्या संदर्भातील एक प्रेरणादायी कथा आजच्या धम्मदेशनेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जसं आपण हे 5 तत्व बघितले तात्विक दृष्ट्या, हे जे आपण तत्व आहेत पंच इंद्रिय असो
पंचबल असो, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, या तत्वाला अनुसरूनच एका प्रसंगामध्ये भगवान बुद्धांनी एका यक्षाला हा उपदेश केलेला. एक यक्ष, बुद्ध काळामध्ये यक्ष होत आहे. यक्ष म्हणजे कोण? यक्ष म्हणजे भूत वगैरे नाही. यक्ष म्हणजे ते सामान्य लोकांप्रमाणेच राहतात, पण सामान्य लोकांपेक्षा त्यांची शरीरयष्टी एकदम भरदस्त असते. त्यांची जी शरीरयष्टी असते एकदम भारदस्त असते, पोट बाहेर आलेलं असते, मजबूत बांधायचे असतात आणि अत्यंत रागीट स्वभावाचे असतात. आणि त्यांच्या रागीट स्वभावामुळे ते सामान्य लोकांना त्रास देतात, सामान्य लोकांच्या जीवाशी खेळतात, त्रास देतात. अशांना यक्ष असं म्हटलेलं आहे. समजलं यक्ष म्हणजे काय? तर सामान्य लोकांमध्ये पण कोणते की जे शरीराने धडधाकट आहेत, त्यांची शरीरयष्टी, त्याच्या शरीर बांधा असा भारदस्त आहे, ताकदवर आहे, परंतु रागीट आहे आणि त्या रागाच्या भरात लोकांना त्रास देतात. असे जे कोणी होते त्यांना यक्ष असं म्हटलेलं आहे. तर अशाच एका यक्षाला भगवान बुद्धाने या पंच इंद्रियांचा उपदेश केलाय. बघ किती आश्चर्याची गोष्ट आहे. सामान्य व्यक्तीला नाही, भिक्षूंना पण नाही, नंतर केला म्हणा उपदेश, पण या इंद्रियाच्या संदर्भामध्ये, या बलाच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी एका यक्षाला हा उपदेश केलेला आहे. आणि तोच उपदेश एक कथा स्वरूप म्हणजे प्रेरणादायी कथा म्हणून आहे बुद्ध काळातली, की कशा पद्धतीने भगवान बुद्धांनी या पंच इंद्रियांचा उपदेश त्या रागी यक्षाला केला, त्या यक्षाला जिंकलं आणि कशा पद्धतीने बुद्धांनी त्याच्यावरती विजय प्राप्त केला, त्या संदर्भातील अत्यंत प्रेरणादायी ही एका यक्षाची कथा आहे. त्या यक्षाचं नाव होतं आलवक. आलवक नावाचा एक यक्ष होता. बुद्ध काळातली कथा आहे. आलवी नगर नावाचं एक नगर होतं, आलवी नगर. आणि त्या नगराच्या बाहेर जी स्मशानभूमी होती, त्या स्मशानभूमीला लागूनच त्याची कुटी होती. कुटी म्हणजे राहण्याचे निवासस्थान. आणि तो त्याच्या कुटीमध्ये राहत होता, गावाच्या बाहेर स्मशानभूमीला लागून. कारण यक्ष हे गावाच्या बाहेर अशा ठिकाणी राहत असत. तर मग भगवान बुद्ध त्या आळवी नगरमध्ये विहार करीत असताना पायी विहार करता 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 गावाच्या बाहेर जातात आणि जिथे तो यक्ष त्या कुटीमध्ये राहत होता त्या कुटीपर्यंत गेले. तर पाहता त्या कुटीमध्ये कोणीच नाही, कारण तो यक्ष त्या कुटीमध्ये नव्हता, बाहेर गेलेला होता. तर भगवान बुद्ध पाहतात की त्या कुटीमध्ये कोणीतरी आहे का? तर कुटीमध्ये कोणीच नव्हतं. मग भगवान बुद्ध त्याच्यात प्रवेश करतात आणि ज्या आसनावर, जसं या आसनावर, ज्या आसनावर तो आलवक यक्ष बसायचा, झोपायचा, त्याच आसनावर जाऊन भगवान बुद्ध बसले. राग येणार नाही का? मग आपल्या बेडवर जर कोणी जाऊन बसलं आपल्या खुर्चीवर, राग येते. तर मग हा अगोदर यक्ष म्हणजे रागीट स्वभावाचा कोण? आलवक यक्ष. जेव्हा आलवक यक्ष आला, त्याने बघितलं, अरे कोणतरी एक श्रमण माझ्या आसनावरती बसलेला आहे. त्याला खूप भयानक राग आला आणि तो रागाच्या भरात भगवान बुद्धांना म्हणाला, अरे श्रमणा, चल उभा हो, बाहेर निघ. भगवान बुद्ध उभे होतात, बाहेर निघतात. पुन्हा काय म्हणतो हा? अरे श्रमणा, थांब थांब, आतमध्ये ये. भगवान बुद्ध पुन्हा आतमध्ये येतात, पुन्हा बसतात. हा आलोक यक्ष दुसऱ्यांदा म्हणतो, अरे श्रमणा, चल उठ, चल बाहेर निघ. भगवान बुद्ध पुन्हा उठतात, पुन्हा बाहेर जातात आणि बाहेर जात असताना पुन्हा म्हणतो, अरे श्रमणा, थांब, आतमध्ये ये. भगवान बुद्ध दुसऱ्यांदा पुन्हा आतमध्ये येतात. पुन्हा तिसऱ्यांदा हा यक्ष पुन्हा तसंच म्हणतो, अरे श्रमणा, चल उठ, चल बाहेर निघ. तर भगवान बुद्ध पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उठतात, बाहेर जातात आणि पुन्हा म्हणतो मग, अरे श्रमणा, चल आतमध्ये ये. किती? असं 3 वेळेस म्हणतो तो. बुद्ध तिसऱ्या वेळेस आतमध्ये येतात
आतमध्ये पुन्हा त्या आसनावरती बसतात. आता हा चौथ्यांदा म्हणणारच हा आलवक यक्ष बुद्धांना असं म्हणणार की अरे उठ, चल घराच्या बाहेर निघ, असं म्हणणार. तो म्हणतो ए श्रमणा उठ, घराच्या बाहेर जा. भगवान बुद्ध म्हणतात अरे आलवक यक्षा, आता मी उठणार नाही, तुला जे करायचं ते कर, पण मी आता मात्र इथे उठणार नाही, मी बाहेर जाणार नाही, तुला जे करायचं ते कर. बघा भगवान बुद्ध तीनदा ऐकलं, बघा भगवान बुद्धांनी तीनदा भगवान बुद्ध त्याचं ऐकलं, पण आता चौथ्यांदा नाही. पण भगवान बुद्ध पण त्याला बरोबर बोलतात की आता तुला जे करायचं ते कर, मी मात्र आता या आसनावर उठणार नाही, मी बाहेर जाणार नाही. याला पुन्हा राग आला, आलोक यक्षाला पुन्हा राग आला. हा यक्ष काय म्हणतो, अरे श्रमणा, अरे श्रमणा, तू जर बाहेर गेला नाहीस तर मी तुझी छाती फाडून टाकेन, तुझं चित्त विक्षेप, तुला पागल बनवेल, तुझं चित्त विक्षेप करेल, नाहीतर माझ्या पायाने मारून तुला गंगा नदीच्या पलीकडे फेकून देईल. असा तो आलोक यक्ष म्हणाला भगवान बुद्धांना. मग भगवान बुद्ध काय म्हणतात, भगवान बुद्ध त्या आल्वक यक्षाला म्हणतात की अरे आल्वका, या लोकांमध्ये देव लोकांत म्हणजे या लोक समुदायामध्ये, या देव लोकांमध्ये, या ब्रह्म लोकांमध्ये, या परिसय्या ब्रह्म लोकांमध्ये, या सर्व लोक समुदायामध्ये जेवढे लोक आहेत 31 प्रकारचे लोक, या सर्व लोकांमध्ये मला तरी असं कोणी दिसत नाही की जो माझी छाती फाडून टाकेल, माझं चित्त विक्षेप करेल, मला पागल बनवेल किंवा मला पायाने मारून गंगा नदीच्या पलीकडे फेकून देईल, असं तर मला कोणी दिसत नाही, तू कसा काय म्हणतोस. मग तो आलोक यक्षाला पुन्हा राग आला, अरे मी याला म्हणजे या श्रमणाला एवढं म्हणजे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, पण हा श्रमण तर बिलकुल घाबरत नाहीये, याच्या चेहऱ्यावर एवढं पण भय दिसत नाहीये. मग तो पुन्हा दुसरी आयडिया करतो, योजना, आणि काय म्हणतो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, शांत बस, मी तुझं चित्त विक्षेप करणार नाही, मी तुझी छाती फाडणार नाही किंवा गंगा नदीच्या पलीकडे पण तुला फेकणार नाही, पण तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावे. काय म्हणतो, मी काहीच करणार नाही, म्हणजे मारणार नाही, तुला पागल पण करणार नाही, पण तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, आणि तू जर माझ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली तर मग मी तुला सोडून देईन, मग मी तुला काहीच करणार नाही. तर भगवान बुद्ध ठीक आहे म्हणतात, तुला काय प्रश्न विचारायचे आहेत विचार प्रश्न, मी तुला त्या प्रश्नाची उत्तर देईल. तर मग तो आलवक यक्ष भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो. कोणते प्रश्न विचारतो, तर ते पालीमध्ये तुम्हाला सांगतो अगोदर. खूप सुंदर कथा आहे बघा, खूप प्रेरणादायी कथा आहे ही कथा. म्हणजे मी यासाठी सांगतोय की जो विषय आपण घेतलेला आहे पंच इंद्रियांचा, श्रद्धा, वीर्य, स्फूर्ती, समाधी आणि प्रज्ञा, अगदी याला अनुसरूनच या कथेतला हा बुद्धांचा उपदेश आहे. अतिशय सुंदर उपदेश आहे. तर तो आलोक यक्ष भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारतो, तो प्रश्न विचारतो पालीमध्ये आहे, पाली भाषेमध्ये, कथंसु तरती ओघम, कथंसु तरती अन्नवम, कथंसु दुःख अच्छेती, कथंसु परिशुद्धती. पाली भाषेतला आहे हा. त्याने प्रश्न विचारले, 4 प्रश्न विचारले भगवान बुद्धांना. पहिला प्रश्न विचारला, कथंसु तरती ओघम. कथंसु म्हणजे कोण, तरती म्हणजे ताळून घेऊन जाणे, ओघम म्हणजे ओघ, पाण्याचा ओघ असतो ना बघा, पावसाळ्यामध्ये असे ओघ वाहतात बघा. कधी कधी नद्यांना महापूर येतो, मोठे मोठे ओघ, म्हणजे असे ओघ असतात की माणसाला जाऊ द्या, झाडं झुडपं घर सर्वांना वाहून घेऊन जातात बघा. असे मोठे मोठे ओघ वाहतात पहाडी एरियामध्ये. तुम्ही टीव्हीवर कधी बघितलं असेल. आपल्याकडे बघा नदीला जर पूर आला तर बघा पूलचे पुलं वाहून जातात, गाड्या वाहून जातात, त्याला ओघ असं म्हटलेलं आहे. तो प्रश्न विचारतो, कथंसु तरती ओघम, या ओघाला कोण पार करू शकतो. कथंसु तरती ओघम, कथंसु तरती ओघम,
हा जो ओघ आहे, हा ओघ कशाने पार करता येतो, हा पहिला प्रश्न विचारला. दुसरा, कथनसु तरती अन्नवं. कथनसु म्हणजे कोण, कथनसु तरती म्हणजे तारून घेऊन जाणे, अन्नवं म्हणजे जीवनाचा सागर. आपले हे जीवन आहे, हा जो आपला जीवन प्रवाह आहे, ह्या जीवन सागर कोण पार करून घेऊन जातो. म्हणजे जन्मापासून जे आपला प्रवास सुरू झाला, कुठे झाला आपला प्रवास, मृत्यू गावापर्यंत. जन्म गावापासून आपली गाडी सुरू झाली आणि आता चालता चालता स्टेशन घेत 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 शेवटी मृत्यू गावाला ती टर्मिनेट होते. आपला हा जीवनाचा सागर आहे, हा जीवन प्रवाह आहे. प्रश्न विचारलेला आहे काय, कथनसु तरती अन्नवं, हा जो जीवन सागर आहे कशाने पार करता येतो, दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न विचारतो, कथनसु दुःख अच्छेती. कथनसु म्हणजे कोण, दुःख अच्छेती, या दुःखाला कोण नष्ट करतो किंवा कोण दुःखमुक्त होतो. तिसरा प्रश्न, कोण दुःखमुक्त होतो. आणि चौथा प्रश्न होता, कथनसु परिशुद्धती. परिशुद्धती म्हणजे शुद्धती म्हणजे शुद्ध, कोण परिशुद्ध होतो. परिशुद्धती, कोण परिशुद्ध होतो. असे 4 प्रश्न विचारले कोणी, त्या आलवक यक्षाने भगवान बुद्धांना 4 प्रश्न विचारले. कोणते कोणते, कशाने ओघ पार करता येतो, दुसरं हा जीवन म्हणजे कोण जीवन सागर तारून पुढे जातो, तिसरं कशाने दुःख मुक्त होता येते, आणि चौथं कशाने एक व्यक्ती परिशुद्ध होतो. 4 प्रश्न आहेत बघा. आता 4 प्रश्न त्याने विचारले. आता करा बरं चिंतन की बुद्धाने काय उत्तर दिले असते. कारण तो म्हटला ना, जर बरोबर उत्तर दिली तर तुला मी सोडून देईल, काहीच करणार नाही. पण जर चुकीचं उत्तर दिलं तर मग पुढचं पुढं. पण बुद्धाने त्याने हे 4 प्रश्न विचारले आणि तो आता पाहतो की बुद्ध काय उत्तर देतात. तर बघा किती सुंदर प्रश्न आहेत, आणि बुद्धाने दिलेले त्यावरचे उत्तर आणखी किती सुंदर आहेत, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तर पहिला प्रश्न होता, कथनसु तरती ओघं. त्याच्यावर भगवान बुद्ध म्हणतात, श्रद्धाय तरती ओघं. श्रद्धेने ओघ पार करता येतो. दुसरा प्रश्न, कथनसु तरती अन्नवं. बुद्ध म्हणतात, अपमादेन अन्नवं. अप्रमादी होऊनच हा जीवन सागर पार करता येतो. तिसरा प्रश्न कोणता होता, कथनसु दुःख अच्छेती. बुद्ध म्हणतात याच्या उत्तरामध्ये, वीर्येन दुःख अच्छेती. वीर्यपूर्वक, वीर्य बलाने हे दुःख आपण नष्ट करू शकतो, वीर्यवानच दुःख मुक्त होतो. आणि चौथा प्रश्न होता, कथनसु परिशुद्धती. कोण परिशुद्ध होतो. भगवान बुद्ध उत्तर देतात, पय्याय परिशुद्धती. प्रज्ञावान व्यक्ती हा परिशुद्ध होतो. बघा बुद्धाचे उत्तर आहे ना, इंद्रिय पंचेंद्रियाच्या संबंधित किती सुंदर तत्व बुद्धाने उपदेश दिलेले आहे. श्रद्धेने सर्व ओघ पार करता येतो. बघा, श्रद्धाय तरती ओघं. आमचे पूजनीय मंत्रीजी आहेत, मोठे मंत्रीजी आहेत, आमचे भिक्खू संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील सर्वात सिनियर मोस्ट मंत्रीजी आहेत, पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्तवी, मुळ्यामध्ये राहतात. आम्ही जेव्हा लहान होतो ना, त्यांच्या मार्गदर्शनात राहत होतो, तेव्हा अगदी म्हणजे नेहमी आम्ही हे वचन त्यांच्या मुखातून ऐकायचो, श्रद्धाय तरती ओघं. श्रद्धाय तरती ओघं. आम्हाला अर्थ समजत नव्हतं नेमकं काय याचा मतलब, अर्थ काय होतो. नंतर जेव्हा अभ्यास वगैरे केला तेव्हा लक्षात आलं की त्या काळात म्हणजे 15-20 वर्षांपूर्वी आपण मोठ्या मंत्रीजींकडून जो शब्द ऐकत होतो, श्रद्धाय तरती ओघं. अरे किती महत्वाचं आहे. बुद्धाने सांगितलेलं आहे, श्रद्धाय तरती ओघं. श्रद्धेने हे सगळे ओघ पार करता येतात. कोणते ओघ. पावसाचा ओघ नाही, पाण्याचा ओघ नाही. ओघ कोणता. आपल्या या जीवनामध्ये जे जे काही दुःखाचे ओघ येतात, जो दुःखाचा प्रवाह येतो, दुःखाचे महापूर येतात, त्या सगळ्या दुःखाच्या ओघांना
त्या दुःखाच्या महापुराला श्रद्धेने आपण पार करून देऊ शकतो. जसं एखाद्या नदीला महापूर आलेला असेल, या तीरावरून पलीकडच्या तीरावर जर जायचं असेल तर आपण काय करतो, एखाद्या नावेच्या नावेमध्ये बसून त्या नावेच्या साह्याने पलीकडच्या तीरावरती जातो. श्रद्धा सुद्धा नावेप्रमाणे तुमच्या जीवनात काम करते. महापूर आलेला आहे, दुःखाचा महापूर आला बघा. कधी कधी जीवनामध्ये एकाच वेळेला एवढे सारे दुःख प्रसंग घडतात की त्या दुःखातून बाहेर येणं खूप कठीण होते बघा. एका मागोमाग कंटिन्युअसली माणसात दुःख 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 मिळत राहते. माणूस एवढा दुःखी होतो त्या दुःखामध्ये गर्क होऊन जातो. तो एकदम मागास होऊन जातो. त्या दुःखातून बाहेर कसं निघावं त्याला बल प्राप्त होत नाही. त्यावेळेस केवळ आणि केवळ ही जी श्रद्धा आहे, कोणावरची श्रद्धा? बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांवर ज्यांची श्रद्धा आहे, हीच श्रद्धा सद्धाय तरती ओघम. हीच श्रद्धा तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या दुःखातून पार करून घेऊन जाते. बघा, मागच्या 2-3 धम्मदेशनेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला ना, की कशा पद्धतीने श्रद्धा तुमचं बल बनते, कशा पद्धतीने श्रद्धा इंद्रिय बलात रूपांतरित होते आणि तुम्हाला दुःखाच्या या भवसागरातून पार घेऊन जाते. दुःखाचा ओघ पार करून घेते ही श्रद्धा. म्हणून श्रद्धा महत्वाची आहे. तर बुद्धाचं उत्तर काय मिळालं? कशाने ओघ पार करता येतो? सद्धाय तरती ओघम. श्रद्धेने या जीवनातील सगळ्या प्रकारचे ओघ पार करता येतात. किती महत्वाचं आहे. दुसरं, अपमादेन अन्नवम. हा जो जीवन प्रवाह चाललेला जीवनाचा जीवन सागर कशाने पार करता येतो? अपमादेन अन्नवम. अन्नवम म्हणजे पार करणे. अन्नवम अपमादेन. एक अप्रमादी व्यक्ती हा जीवन सागर पार करून जातो. बघा, अपमादेन. मी मागच्या वेळी सांगितलं किती महत्वाचं आहे. अपमादेन त्याची श्रद्धा महत्वाची आहे, तसंच अप्रमादी राहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि अप्रमादी राहणं म्हणजे काय? आळस न करणे, बेहोशीमध्ये न राहणे. म्हणजे काही लोक बघा, या जीवनाचं त्यांना महत्व समजत नाही. सगळं जीवन दारू बिडी गांजा याच्यामध्ये पूर्ण व्यतीत करून टाकतात. काही लोक आपल्या जीवनाचा अर्थ समजून घेत नाही. प्रमादामध्ये, आळसामध्ये, बेहोशीमध्ये सगळं जीवन चाललं बघा. बेहोशी जीवन जगतात. मला काही होणार नाही अशी बेहोशी आहे, मला काहीच होणार नाही अशी बेहोशी आहे. आणि काय होते? उलट होतं. सगळं दुःख होते बघा. बेहोशीमध्ये काही लोक जीवन जगतात. भगवान बुद्ध काय म्हणतात? अपमादेन अन्नवम. हा जो जीवनाचा सागर आहे, हा सागर जर तुम्हाला पार करायचा आहे, तारून जायचं असेल तर कशाने तारून देता येते? अपमादेन. अप्रमादी बना. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अप्रमादी म्हणजे काय? आळस करू नका, बेहोशीमध्ये जीवन जगू नका, बेशुद्धीमध्ये राहू नका. किंबहुना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करीत असताना उत्साहपूर्वक अपमादेन संपादेत. बुद्धाचं वचन आहे आणि शील ग्रहण केल्यानंतर तुम्ही ते वचनबद्ध पण करता. काय म्हणताय? अपमादेन संपादेत. हो म्हणते, आम्ही अप्रमादी होऊन या शीलाचं पालन करू. एवढं महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट करताना जीवनामध्ये तुम्हाला अप्रमादी राहायचं आहे. आळस किंवा बेहोशी किंवा बेशुद्धी न ठेवता एकदम उत्साहशील राहा, सावधान राहा, अपमादीन राहा. बघा, भगवान बुद्धांचा हा उपदेश आहे. भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या कालावधीमध्ये, म्हणजे बुद्धां 80 वर्षांचे झालेले आहेत, तर त्या शेवटच्या कालावधीमध्ये महापरिनिर्वाण होण्याच्या अगोदर सगळ्या भिक्खूंना बोलवतात. सगळ्या भिक्खूंना. भिक्खू लोक दुखी असतात, आनंद पण दुखी असतो की आमचे भगवान बुद्ध आता महापरिनिर्वाणाला प्राप्त होणार आहेत, आता मृत्यूला प्राप्त होणार आहेत. सगळे भिक्खू दुखी असतात. सगळे भिक्खू म्हणजे दुःख करत असतात. त्या सर्व भिक्खूंना भगवान बुद्ध जवळ बोलवतात आणि काय उपदेश करतात त्या भिक्खूंना? बुद्धांचा
शेवटचा उपदेश आहे, शेवटचा. बुद्ध म्हणतात वय धम्मा संखारा अपमादेन संपादेथ. भिक्खूंनो, धम्म अनुयायांनो, वय धम्मा संखारा. वय वय म्हणजे नष्ट होणे, संखारा आपले हे संस्कार आहेत, हे वयधर्मीय आहे. या जीवनामध्ये जे काही उत्पन्न होते ते नष्ट होणार आहे, हे सगळं संपणार आहे, हे वयधर्मीय आहे. कारण तारुण्य राहत नाही, उतरत वय आलं, उतरत वय राहत नाही, म्हातारपण आलं, म्हातारपण राहत नाही, आजारपण आले, मृत्यू, हे सगळं चालणार आहे बघा. हे सगळं सगळं वयधर्मीय आहे. आणि म्हणून हे जीवन संपणार आहे, हे जीवन नाशिवंत आहे, हे जीवन नाशाकडे जाणार आहे, मृत्यूकडे चाललेलं आहे. म्हणून आपल्या जीवनात कसं राहा तुम्ही? अपमादेन संपादेथ. अप्रमादी बनून जीवन जगा. म्हणजे कसं? सावधान होऊन जीवन जगा. प्रमाद करू नका, आळस करू नका, गुंगीमध्ये राहू नका, बेहोशीमध्ये जीवन जगू नका. अपमादेन संपादेत. उत्साहशील बना. हा बुद्धाचा धम्म उपदेश बघा. काय म्हणतात बुद्ध? अपमादेन अन्नवम. अप्रमादी होऊन हा जीवन सागर पार करता येतो बघा. नाहीतर आळसामध्ये जे जीवन गेलं, पूर्ण आळसात आपण तिथं डुबतो, तिथं बुडून जातो आपण त्या भवसागरामध्ये. हा जो संसाराचा सागर आहे, त्या दुःखाच्या सागरामध्ये तिथेच बुडतो माणूस. आणि म्हणून आपल्याला आळस करायचं नाही, आपल्याला अप्रमादी राहायचं आहे. तिसरं, वीर्येन दुःख अच्छेती. बघा वीर्य आपण बघितलं इंद्रियामध्ये, वीर्यवानच या दुःखातून मुक्त होतो. आपोआप कोणी दुःख मुक्त होत नाही. म्हणजे मी तुम्हाला उपदेश करत आहे ते तुम्हाला समजलं पण. म्हणजे भक्तजींनी जे तुम्हाला सांगितलं, बुद्धाचं तत्व, बुद्धाचा उपदेश, दुःखमुक्तीचा मार्ग, तो तुम्ही ऐकला, तुम्हाला बरोबर समजून पण आला. अरे पण तुम्ही जोपर्यंत त्या मार्गाचं अनुक्रमण करणार नाही, तोपर्यंत तुम्ही दुःखमुक्त कसे होणार? आणि अनुक्रमण करण्यासाठी तुमच्यामध्ये काय पाहिजे? उत्साह पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? उत्साह पाहिजे की नाही? असं झोपून राहिल्यानं, आळस केल्यानं तुम्ही दुःखमुक्त थोडी होणार आहात. त्यासाठी तुम्हाला दान कर्म करावं लागेल, उत्साहपूर्वक, वीर्याने. त्यासाठी तुम्हाला शील पालन करावं लागेल, उत्साहपूर्वक, वीर्याने. तुम्हाला ध्यान करावं लागेल, अगदी उत्साहपूर्वक, वीर्याने पूर्ण, वीर्यशील बनून. जर आपण आपल्यामध्ये तो उत्साहच उभा केला नाही, आपण वीर्यशीलच बनलो नाही, तर तुम्ही दुःखमुक्तीच्या मार्गाचं आचरण कसं करालो? शील पालन करायला उत्साह असला पाहिजे ना, पाहिजे की नाही? दान कर्म करायचं आहे, उत्साह पाहिजे की नाही? ध्यान करायचं, ध्यान, उत्साह पाहिजे की नाही? आणि जर तुम्ही उत्साह दाखवला नाही तर तुम्ही दुःखमुक्त कसं होणार? बघा दुपारची वेळ आहे, दुपारची ही वेळ आहे. आणि दुपारची वेळ कोणती वेळ असते? वामकुक्षीची वेळ असते, वामकुक्षीची वेळ असते. तर 12-1 वाजेपर्यंत जेवण झालेलं असते. आणि जेवण झालं की मग काय, बेडकडे असं पाहिलं, मस्त अशी वामकुक्षीची डोळ्यावर, आणि मग झोपू का की जाऊ या? म्हणजे इथं तुमचं द्वंद्व सुरू आहे. कशामध्ये? वीर्य, उत्साहामध्ये आणि निरुत्साहामध्ये, वीर्यामध्ये आणि आळसामध्ये, बरोबर आहे? हे तुमचं द्वंद्व सुरू आहे. जाऊ का की नाही, जाऊ का की नाही, असं करता करता मग जर तुम्ही झोपले तर याचा अर्थ तुम्ही वीर्य गमावलं. पण तुम्ही त्याला तर जिंकलं. अरे नाही, झोपेमध्ये वेळ वाया घालवायचा नाही. दुःखमुक्तीचा मार्ग महत्वाचा आहे, विहारात जाणं महत्वाचं आहे, ऐकणं महत्वाचं आहे. झोप तर आपण रात्री पण घेऊ शकतो. या आळसाला पळवा. दुपारची जी वाहनकुक्षी आहे त्याला पळवा. त्या वाहनकुक्षीमध्ये धावू नका. त्या दुपारची झोप त्याला पळवा. आणि मग काय, वीर्यवान झाले तुम्ही, तुमच्यात उत्साह संचारला, म्हणून तुम्ही इथं आले. आता इथं आल्यानंतर काही जण असे करत असतील तो भाग वेळा, काही जण करत असतील. म्हणजे काय येते बघा, काही मोठी गोष्ट म्हणजे त्याच्यात काय वेगळं काही नाहीये. कारण दुपारच्या वेळेमध्ये ह्या गोष्टी घडतातच. त्याच्याकडे काही काही लोक पावर नाही पितात, 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा बसतात असे. आम्हाला वाटते ध्यानच करत आहे, आम्हाला वाटते ध्यान करतात. आणि डोळे उघडली बरोबर मोठे मोठे डोळे दिसतात.
ध्यान नाही, ध्यानामध्ये झोपले तुम्ही. अरे बुद्ध म्हणतात झोपेत पण ध्यान करा, आपण ध्यानामध्ये झोपू लागलो. असं नाही झालं पाहिजे. बुद्धानं सांगितलेलं आहे. आता बघा तुमच्या जीवनात एखादा आलोक यक्ष येईल, तुम्हाला असे प्रश्न विचारेल, तुम्हाला त्रास देईल बघा. तर असं झालं नाही पाहिजे आपल्यासोबत. म्हणून बुद्ध म्हणतात की वीर्येन दुःख अच्छेती, वीर्यपूर्वक तुम्ही दुःखमुक्त होता. त्यासाठी तुमच्याकडे वीर्य असलं पाहिजे. हे वीर्य इंद्रिय, वीर्य बल तुमच्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही मेहनत करू शकत नाही, परिश्रम करू शकत नाही. त्याला म्हणतो आपण धम्म आचरणाचा तप करणे. तप करायचं तुम्हाला. तप म्हणजे काय, ते जंगलात बऱ्याच जाऊन तो तसा तप नाही, पराकाष्ठा करायची आहे. धम्म आचरणाची पराकाष्ठा करायची आहे तुम्हाला. धम्म आचरणाचा तप करायचा आहे. आळस करून, बेहोशी करून किंवा झोपेमध्ये वेळ वाया घालून आपल्याला आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ वाया घालवायचा नाहीये. कारण जीवन सागर जर पार करायचं असेल, तुमच्यात काय असला पाहिजे, उत्साह असला पाहिजे. या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये वीर्य असलं पाहिजे. आणि बुद्धाने सांगितलं की वीर्येन दुःख अच्छेती, वीर्यवानच व्यक्ती दुःखमुक्त होतो. आणि पुढे बुद्ध म्हणतात पैयाय परिशुद्धती. परिशुद्धती म्हणजे काय, परिशुद्ध होणे. कोण परिशुद्ध होतो, प्रज्ञावान परिशुद्ध होतो. पैयाय परिशुद्धती, एक प्रज्ञावान व्यक्तीच परिशुद्ध होतो. परिशुद्ध होतो म्हणजे काय, वरून तर आपण शुद्ध झालो, वरून आपण आंघोळ केली, आपल्या शरीराची काळजी घेतली, वरून आपण शुद्ध झालो. पण आतमधलं काय, म्हणजे मनाचं काय, आपलं मन पण शुद्ध झालं पाहिजे ना, बरोबर आहे. आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. तर मन शुद्ध नाहीये, वर करून आपण शुद्ध झालो, आंघोळ करून शुद्ध झालो, पण मन जर घाण आहे, मनामध्ये विकार आहे, मन अशुद्ध आहे, तर मग अशा अशुद्ध मनाने तुम्ही सुखी जीवन कसं जगू शकाल, तुम्ही परिशुद्ध कसं होऊ शकाल. परिशुद्ध म्हणजे काय, निष्कलंकित, एकदम पांढऱ्या कपड्याप्रमाणे की त्या कपड्यावर एवढा सुद्धा डाग नाही आहे, परिशुद्ध आहे बघा, एकदम क्लीन झालेला आहे. असं जर तुमचं मन क्लीन झालं तरच तर तुम्ही सुखाला प्राप्त कराल. आणि असं परिशुद्ध मन कोणाचं म्हणते, की ज्याच्याकडे प्रज्ञा आहे, की जो प्रज्ञावान आहे. प्रज्ञावान व्यक्ती परिशुद्ध होतो बघा. पैयाय परिशुद्धती बुद्धाचं वचन आहे. आणि मागच्या 2-3 धम्मदेशनेमध्ये आपण हेच तर बघितलं, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा किंवा बल. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा बल. म्हणजे प्रज्ञा इंद्रिय किंवा प्रज्ञा बल हेच तर आहे जे तुमचं चित्त शुद्ध करतात. हेच प्रज्ञा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनातील जे काही विकार आहेत, जे विकार, कामछंद असो, जे काही विकार आहेत, त्या विकारातून तुम्हाला सावध करतात. हे प्रज्ञा इंद्रिय सावध करतात, त्याची जाणीव करून देतात. आणि मग प्रज्ञा बलानं ते तुम्ही विकार नष्ट करता, तेव्हा तुमचं मन परिशुद्ध होतं. तुमच्या मनातला राग, मनातला द्वेष, मनातला क्रोध, दुर्भावना, ईर्ष्या, हे सगळे विकार नष्ट होतात. तेव्हा तुमचं चित्त परिशुद्ध होते. परिशुद्ध चित्त झालं कशामुळं, प्रज्ञेमुळं. पैयाय परिशुद्धती. एवढं सुंदर हे बुद्धाचे वचन आहेत बघा. तर यामध्ये सगळे बुद्धांचे उपदेशांचा सार गंधर्व आपल्याला पाहायला मिळतो. पूर्ण सार आहे बघा. श्रद्धेने हे दुःखाचे सगळे ओघ पार करता येतात. श्रद्धेने सगळे ओघ पार करता येतात. अपमादेन अप्रमादी होऊन हे जीवन सागर पार करून नेता येतो. त्यानंतर वीर्येन वीर्यपूर्वक आपण दुःखमुक्त होतो. आणि प्रज्ञेने तो व्यक्ती परिशुद्ध होतो. या 4 प्रश्नांची उत्तर भगवान बुद्धांनी दिली. हे खूप मोठं सूत्र आहे ते, पण सुरुवातीची जी 4 वचनं आहेत हे आपल्याला जे काही आपण शिकत आहोत त्या दृष्टीने महत्वाची आहे. म्हणून श्रद्धा पण तेवढीच महत्वाची आहे. दुःखमुक्त व्हायचं असेल, त्या दुःखाच्या ओघाला पार करायचं असेल तर बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा असावी, एकदम मजबूत श्रद्धा असावी. अशी श्रद्धा असावी त्या इंद्रखिल प्रमाणे. जुन्या काळामध्ये इंद्रखिल असायचे, जमिनीमध्ये गाळायचे बघा. त्याला कोणी किती जरी हलवलं तरी तो हलत नव्हता. हवा येऊ द्या, वादळ येऊ द्या, वारा येऊ द्या, हलत नव्हता बघा. पहाडाप्रमाणे तो इंद्रखिल असायचा, न हलणारा, म्हणजे डामाडोल न होणारा. अशी तुमची श्रद्धा असावी. नत्थी मे शरणं मय्यं
बुद्धो मे शरणं वरम, धम्मो मे शरणं वरम, संघो मे शरणं वरम, एतेन सच्चवज्जेन हो तुम्ही जय मंगल. बुद्ध धम्म संघाशिवाय दुसरं कोणतं शरणस्थान नाही, कोणतं शरणस्थान नाहीये. किती तुम्हाला डोळ्यासमोर दिसत असले, किती मोठा म्हणजे साज शृंगार दिसला, किती मोठा जल्लोष दिसला, किती लोकांची गर्दी दिसली, किती टीव्हीवर जरी पाहिलं, काही नसलं तरी पण बुद्धाशिवाय, धम्माशिवाय, संघाशिवाय माझं दुसरं कोणतं श्रद्धास्थान नसावं हे तुम्ही पक्क विश्वासानं गॅरंटेड तुमच्या जीवनात तुम्हाला पटवून घेतलं पाहिजे. सद्धाय करती ओघं अपमादेन अन्नवं, वीर्येन दुःख अच्छेती पय्याय परिशुद्धती. अतिशय सुंदर बुद्धोपदेश आहे बघा. बुद्धानं त्या आल्वक यक्षाच्या 4 प्रश्नाची उत्तर दिली आणि उत्तर बरोबर आहे. तो चुकीचं म्हणू शकत नाही ना. कोणी चुकीचं म्हणू शकतो का? कोणीच म्हणू शकत नाही. आणि खरंच आहे ना, आपल्याला आपण जर आता चिंतन कराल तर हे 100% खरं आहे. म्हणजे श्रद्धेशिवाय पर्याय नाही, अपमातेशिवाय पर्याय नाही, वीर्याशिवाय पर्याय नाही आणि प्रज्ञेशिवाय पर्याय नाही. बघा बुद्धाची त्याने उत्तर ऐकली, त्याने मनात विचार केला, अरे हा शर्मन जरा हुशार दिसतो, याला बरोबर उत्तर दिली, पण आता माझ्या मानाचा प्रश्न आहे ना, माझा मान, माझा सन्मान कमी नाही झाला पाहिजे. पुन्हा तो प्रश्न विचारतो. खूप मोठं सुद्धा आहे ते, खूप मोठं सुद्धा, खूप सारे त्याने प्रश्न विचारले, पण काही प्रश्न आपल्या या संदर्भाने महत्वाचे आहे. पुढे त्याने आणखी प्रश्न विचारला, आणखी प्रश्न विचारला. तो विचारतो त्या म्हणजे भगवान बुद्धांना की या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ धन कोणतं आहे. पुन्हा विचारतो की या जीवनात सर्वश्रेष्ठ आचरण कोणतं आहे. पुन्हा विचारतो या जीवनात सर्वश्रेष्ठ रस कोणता आहे आणि या जीवनातील सर्वश्रेष्ठ जीवन कोणतं आहे. पुन्हा 4 प्रश्न विचारले. तुम्ही चिंतन करा याचे काय उत्तर असतील. या जीवनात सर्वश्रेष्ठ धन कोणतं असेल बरं. भगवान बुद्ध पुन्हा सांगतात धन कोणतं आहे. अरे गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर, चाकर या सगळ्या धनापेक्षाही श्रद्धा धन, श्रद्धेचं धन हे सर्वश्रेष्ठ धन आहे. या सर्व भौतिक धन संपदेपेक्षाही महान अशा प्रकारचं धन तुमच्याकडे असावं. कोणतं? श्रद्धा धन. या जीवनात सर्वश्रेष्ठ धन कोणतं आहे? श्रद्धा धन आहे. नंतर सर्वश्रेष्ठ आचरण धम्माचं आचरण आहे की नाही. बिलकुल दुमत नसावं, बिलकुल दुमत नसावं. धम्माचं आचरण हे सर्वश्रेष्ठ आचरण आहे. कारण धम्माचं आचरण कोणतं? शीलाचं आचरण, समाधीचं आचरण, प्रज्ञेचं आचरण. शील, समाधी, प्रज्ञा हा तर धम्म आहे. शीलाचं पालन करा, समाधीचा अभ्यास करा, प्रज्ञेचा विकास करा. अरे शील, समाधी, प्रज्ञा हा आपला धम्म आहे, याचं आचरण करा. हे आचरण सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ आचरण कोणतं आहे? धम्माचं आचरण सर्वश्रेष्ठ आहे. पुढचा प्रश्न विचारला, सर्वश्रेष्ठ रस कोणता आहे? कोणता रस आहे? भगवान बुद्ध म्हणतात सर्वश्रेष्ठ रस. बुद्धाने सांगितलं की या जीवनात सत्याचा रस हा सर्वश्रेष्ठ आहे. त्या रसापेक्षा दुसरा कोणताच रस हा श्रेष्ठ नाहीये. कोणताच रस, हे भौतिक रस वगैरे जे आहेत ना, याच्यापेक्षा पण आपण ते रस टाकतो. कोणता रस गोड आहे, कोणता रस तिखट आहे, कोणता रस आंबट आहे, तुरट आहे, बेचव आहे. अरे पण या भौतिक रसांपेक्षा पण जीवनामध्ये हा सर्वश्रेष्ठ रस आहे. ज्या रसाला चाखाल तुम्ही तर तुमचं मंगलच होईल, तुमचं कल्याणच होईल. कोणता रस? सत्याचा रस. सत्यवचनी असलं पाहिजे आपण, कारण सत्याचा रस हा माणसाला सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त करून देतो. सत्याचा रस हा सर्वश्रेष्ठ रस आहे. आणि शेवटचा प्रश्न होता की सर्वश्रेष्ठ जीवन कोणतं असेल. तर बघा सर्वश्रेष्ठ जीवन कोणतं आहे? तर गाडी, बंगला, बँक बॅलन्स कमावण्याचं हे सर्वश्रेष्ठ जीवन नाही आहे. बुद्धानं सांगितलेलं आहे की श्रेष्ठ जीवन, सर्वश्रेष्ठ जीवन आहे प्रज्ञायुक्त जीवन जगणे. हे सर्वश्रेष्ठ जीवन. ज्या माणसाकडे प्रज्ञा नाही आहे, तर बघा आपल्या आजूबाजूला सगळीकडे प्रज्ञा
हीन असलेले लोक आहेत. भारतात सर्वाधिक संख्या त्यांचीच आहे. त्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे, विजडम नाही आहे, अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहेत, कर्मकांडामध्ये फसलेले आहेत, मिथ्या दृष्टीत अंधभक्तीमध्ये फसलेले आहेत. बघा, मग आपणही यांच्याच प्रमाणे जर अंधश्रद्धाळू झालो तर आपण सुखी कसं होणार? कर्मकांडामध्ये फसलो तर आपण सुखी कसं होणार? लोक कर्मकांडात फसलेले आहेत, खूप लोक आहेत कर्मकांडामध्ये फसलेले आहेत. बघा, हा महिना जो आहे श्रावण महिना, हा सगळा श्रावण महिना बघा, ह्या सगळ्या अशा अंधश्रद्धा, बुवाबाजी, या सगळ्या गोष्टीमध्ये सगळे लोक फसले आहेत. बघा, की नाही? आपण त्याच्यात जायचं. आपण विज्ञानवादी आहोत, आपण प्रज्ञावादी आहोत, कारण प्रज्ञायुक्त जीवनच हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक समजून घ्या. दृष्टी, सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी, भक्ती, अंधभक्ती, सत्य, असत्य, कुशल, अकुशल हे व्यवस्थित समजून घ्या. माझा दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे त्याला समजून घ्या, त्याचं आचरण करा, प्रज्ञायुक्त जीवन जगा, कारण तेच जीवन सर्वश्रेष्ठ जीवन आहे असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. छोटे म्हणजे प्रश्न छोटे आहेत, उत्तर पण अगदी एका शब्दाचे आहेत, पण सगळ्या जीवनाचा सार याच्यामध्ये आहे. सगळ्या जीवनाचा सार आहे बघा. आणि जसं आपण जे आता 37 बोधिपाक्ष धम्माचं जो आपण विषय घेतलेला आहे, पंच इंद्रिय आणि पंचबल, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा, याच्या अनुषंगाने हा उपदेश आहे की तुमच्याकडे श्रद्धा पण असली पाहिजे, तुमच्याकडे वीर्य पण असलं पाहिजे, तुमच्याकडे स्मृती पण असली पाहिजे, तुमच्याकडे समाधी सुद्धा असावी आणि तुमच्याकडे प्रज्ञा सुद्धा असावी. तर बघा, या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तर भगवान बुद्धांनी दिली. आता आलोकेक्षाला काही प्रश्न उरले नाही. त्याच्यानंतर पण बरेचसे प्रश्न आहेत. जर तुम्हाला वाचायचं असेल तर आल्वक सुत्त नक्की वाचा. सुत्तनिपात मध्ये तो सुत्त आहे, सुत्तनिपात नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुत्त तुम्हाला वाचता येईल. खूप मोठं सुत्त आहे. सगळी प्रश्न विचारली, त्या शर्ती शेवटी एकही प्रश्न उरला नाही आणि मग सगळ्या प्रश्नांची योग्य अचूक उत्तर त्याला प्राप्त झाली. शेवटी त्याने पण असे हात जोडले, भगवान बुद्धाने त्याने अभिवादन केलं आणि काय म्हणतो की भगवान मी समाधानी झालो. भगवान म्हणतो मी समाधानी झालो, पण याच्या नंतरचं पुढचं माझं संपूर्ण जीवन मी केवळ बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करिताच व्यतीत करेल. तो बुद्धांचा अग्र उपासक झाला, श्रद्धावान उपासक झाला. कोण? तो आल्वक यक्ष. आणि तेव्हापासून बघा, सगळे जे यक्ष होते ते सगळे यक्ष भगवान बुद्धांचे उपासक झाले. तुम्ही आजही अजिंठा लेणीला गेले, कधी वेरूळ लेणीला गेले, तर असे जे हे असतात ना, खंबे असतात बघा, असे हे कॉलम असतात, त्या कॉलमच्या वरती असं ढेरपोटी पोट आणि बघा असं ते असतात ना, बघा तुम्ही, ते यक्ष आहेत बघा. आणि जे पोट बाहेर आलेलं आहे, भारदस्त शरीराचे आहेत आणि चेहऱ्यावरती राग आहे, म्हणजे विविध हावभाव आहेत बघा चेहऱ्यावरती. तर ते यक्ष बघा तुम्हाला यक्षांच्या मूर्त्या अजिंठा लेणी, वेरूळच्या लेणीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील बघा. तर अशा प्रकारे हा आल्वक यक्ष बुद्धांचा उपासक झाला. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या जीवनातील अतिशय महत्वपूर्ण हा प्रेरणादायी प्रसंग आहे. आणि या प्रसंगाला अनुसरूनच जयमंगल अठ्ठगाथेमध्ये सुद्धा, जसं मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं, जयमंगल अठ्ठगाथेमध्ये सुद्धा एक गाथा आलेली आहे. या आल्वक यक्षावर, या सर्व घटनेवरती गाथा आहे. मारातिरेकमभियु जितसबरतिं घोरं पनालवकमख मथदयखं खन्ति सुदन्त विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानी. या गाथेमध्ये आल्वक यक्षाचा उल्लेख केलेला आहे. मारातिरेक म्हणजे मारसेना तर होती अगोदर, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा माराच्या व्यतिरिक्त पण मारातिरेक मभियुज्जित, युज्जित म्हणजे युद्ध करणे, युज्जित म्हणजे युद्ध करणे. युद्ध कोणतं?
सब्बरती, रात्रभर युद्ध केलं. हा जो प्रसंग आपण पाहिला ना, हा प्रसंग रात्रभर चाललेला आहे भगवान बुद्धांचा आणि आलोकेक्षाचा. मारातिरेक, माराच्या व्यतिरिक्तही मारातिरेक मवी युद्धित, युद्ध केलं. सब्बरती, सब्बरती म्हणजे रात्रभर युद्ध केलं. मारातिरेक मवी युद्धित सब्बरती घोरंप नालवक, त्यामध्ये शब्दाला आलवक. घोरंप हे अतिशय घोर, घनघोर युद्ध केलं बघा, घनघोर. पण ते मारामारीचं युद्ध नाही बरं, हे शब्दांचं युद्ध, वाद विवादाचं युद्ध, अतिशय घनघोर युद्ध झालं. घोरंप ना लवक, आलवक, धोरंप ना लवक मख्ख यथत्त यख्खं. यख्खं म्हणजे यक्ष, मख्ख म्हणजे अतिशय कठोरपणे. कारण तो कठोर बोलायचा ना बुद्धांना, रागात बोलायचा. मख्ख म्हणजे कठोरपणे, अतिशय कठोरपणे बोलून रात्रभर भगवान बुद्ध आणि आलोक यक्ष यांच्यामध्ये युद्ध झालं. सब्बरती, युद्धित सब्बरती. कोणतं युद्ध? हे वादविवाद केला बुद्धांसोबत. या शब्दांचं युद्ध आहे बघा. प्रश्न आणि उत्तरांचं युद्ध झालं. आणि मग काय, अशा या रागी आल्वकाला खंती सुदंत विधिना जितवा मुनिंदो. पण बुद्धानं त्याला जिंकलं, जितवा, जिंकलं. कशाने जिंकलं? खंती, खंती म्हणजे शांती, शांत, शांती, शांत राहून, पारमिता आहे, खंती पारमिता. खंती सुदंत विधिना आणि सहनशीलता. म्हणजे बुद्धांची जी सहनशीलता आहे, सहनशीलता, क्षमाशील म्हणजे क्षमा करणे, दुसऱ्याला क्षमा करण्याचा गुण, शांती आणि क्षमाशीलतेच्या गुणाने खंती सुदंत विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलाने. त्या खंती या बलाने, या तेजाने तुमचं जय मंगल कल्याण हो. तं तेजसा भवतु ते जय मंगलाने. अशा प्रकारे जय मंगल अठ्ठगाथेमध्ये सुद्धा दुसऱ्या कडव्यामध्ये मार सेनेच्या व्यतिरिक्त असलेली ही जी युद्ध आहे, म्हणजे शाब्दिक युद्ध, तर आल्वक यक्ष आणि बुद्ध यांच्यातील या प्रसंगाचं वर्णन या गाथेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा यावर आधारित अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारची ही कथा, एक उदाहरण आपल्याला प्रेरणा मिळेल अशा प्रकारची घटना आहे. तर आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे हे सर्व धम्मतत्व समजून घ्यावं, त्याचं आचरण करावं. तर यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. सरतेशेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो. अभिवादनशीलिस्त नित्यं वड्ढापचारिणो चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बल. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचं मंगल हो.